आज मी उठले सकाळी 6ला आणि इथं मी भरली वांगी बनवली होती आणि मला भाकऱ्या बनवायच्या आहेत. या आहेत तांदळाच्या भाकऱ्या. माझ्या परीला भरली वांगी असतील तर त्याच्यासोबत भाकरी जास्त खायला आवडते. ती चपाती मी विशेषतः नाही आवडत तिला खायला. तर सकाळची एकतर धावपळ चालू होती. मिस्टर आणि बाळ इथं झोपलेलं होतं. परी बाथरूमला गेलेली आणि माझी टिफिन बनवायची गडबड. त्याच्यात आवाज पण नाही करायचा. आवाज झाला की बाळ उठतंय. असे प्रॉब्लेम खूप असतात. तर त्यामुळे सगळं मला सांभाळून आणि सावकाश करायला लागतं आहे आणि तेही एवढ्या गडबडीत मला सगळा स्वयंपाक करायला लागतो. सकाळचं खूप गडबड होती. आता 7 वाजता तिला स्कूलला सोडायचं असतं आहे. आता ती बाथरूमला गेली तोपर्यंत मी भाकरी वगैरे करणार आणि मग भाकरी वगैरे झाल्या की मग परीला आंघोळ घालायची आणि मग तिला स्कूलला जायसाठी रेडी करायचं आणि मग नंतर तिला स्कूलला सोडून आलं की मग बाळ उठलेलं असतं आहे. बाळाला घ्यायचं. मग मिस्टर नंतर जिमला जाणार. मग परत दिवसभराचं रुटीन चालू. आता इथं मी भाकरी करते आहे. तर व्हिडिओ मी खूप मोठा होता त्याच्यामुळे जरा फास्ट स्पीड वाढवले मी व्हिडिओचं. तर इथे तुम्ही बघू शकता मी भाकरी करायलो आहे. तर मी इथं स्वयंपाक बनवते आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळं मला खूप मोठं मोटिवेशन मिळणार आहे आणि त्यामुळं मी रोज असे छान छान नवीन व्हिडिओ प्रत्येक बनवणार आहे. प्लीज की आपल्याला सबस्क्राईब करा. किती पटकन आणि किती काय कामं करायची असतात. इथं माझी एक भाकरी बनवून झालेली आहे. अशा मी दिवसाला मला 3-4 तरी भाकऱ्या करायला लागतात मोस्टली. मिस्टर काय जेवायला घरी नसतात. परीसाठी टिफिनसाठी आणि मला घरी खायला एवढ्याच भाकऱ्या मला मोजक्या बनवायला लागतात. त्याच्यामुळं तर भाकरी वगैरे तुम्ही बघताय किती छान टम्म फुगली आहे माझी भाकरी. तुम्हाला जर का भाकरी कशी बनवायची हे पण बघायचं असेल तरी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी भाकरीचा एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून टाकेन. तर इथं माझी भाकरी वगैरे बनवून झाली आहे. परीला आंघोळ घातली. तिला रेडी केल्या. आता मी स्कूलला चालली आहे तिला सोडायला. ही